अक्कलकोट दक्षिण पोलिसांनी आंतरराज्य फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत 17,50,000चा मुद्देमाल जप्त करत सुमारे 24 लाख किमतीचा टाटा ट्रक हस्तगत करण्यात आला आहे। या प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। सविस्तर माहिती अशी की 23 फेब्रुवारी 2026 रोजी तडवळ येथील ओंकार शुगर फॅक्टरीतून साखर वाहतुकीच्या नावाखाली आरोपींनी फिर्यादीशी संपर्क साधला। ब्लॅक बक ट्रान्सपोर्ट ॲपद्वारे मोबाईल क्रमांक मिळवून बनावट कागदपत्रे, खोटा आरटीओ नंबर आणि फास्टॅग वापरून विश्वास संपादन केला। त्यानंतर साखर व वाहतूक खर्चाच्या नावाखाली तब्बल 18,47,000ची फसवणूक केली। तक्रार दाखल झाल्यानंतर अक्कलकोट पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला। मोबाईल लोकेशन व सायबर माहितीच्या आधारे आरोपी उत्तर प्रदेशच्या कानपूर येथे असल्याचे निष्पन्न झालं। त्यानुसार पोलीस पथक तयार करण्यात आलं। यात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे यांच्यासह सुभाष दासरे, जगदीश राठोड, सिकंदर मुल्ला यांनी कानपूरला जाऊन संशयितांना ताब्यात घेतलं। तपासात चोरीचे मोबाईल व सिम कार्ड वापरल्याचे उघड झालं। पुढील चौकशीत मुख्य आरोपींसह 4 जणांना अटक करण्यात आली। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, अक्कलकोट विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। या कारवाईत 833 साखरेच्या गोण्या व गुन्ह्यातील वाहन जप्त करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे।